कधीकधी आयुष्य इतकं कठीण होतं की देवावरचा विश्वास सुद्धा डगमगू लागतो. मनात हजार प्रश्न असतात, पण उत्तर एकही मिळत नाही. अशीच अवस्था होती एका साध्या भक्ताची. अक्कलकोट जवळ तो राहत होता. घरात आजार होता, काम नव्हतं आणि रोजची चिंता मनाला पोखरत होती. तो रोज स्वामी समर्थांच्या मंदिरात जायचा, पाया पडायचा, डोळ्यात पाणी आणून एकच प्रश्न विचारायचा, स्वामी, माझंच आयुष्य एवढं कठीण का? पण उत्तर काहीच मिळत नव्हतं. हळूहळू त्याचा संयम सुटू लागला. देवावरचा विश्वास कमी व्हायला लागला. मनात तक्रारी वाढू लागल्या. एक दिवस तो पुन्हा मंदिरात गेला. पण त्या दिवशी त्याच्या मनात राग होता, दुःख होतं, हताशा होती. तो स्वामी समर्थांच्या समोर उभा राहिला आणि म्हणाला, स्वामी, मी रोज येतो, रोज प्रार्थना करतो, पण माझ्या आयुष्यात काहीच बदल होत नाही. स्वामी समर्थ शांत बसले होते. त्यांनी भक्ताकडे पाहिलं. त्या नजरेत राग नव्हता, फक्त करुणा होती. थोड्या वेळाने स्वामी समर्थ म्हणाले, जे घडतंय ते माझ्याच इच्छेने घडतंय. तू फक्त विश्वास ठेव आणि तक्रार करणं सोड. हे शब्द ऐकून भक्ताला राग आला. तो विचार करू लागला, दुःख मी भोगतोय आणि स्वामी म्हणतात तक्रार सोड. पण तरीही त्या शब्दांमध्ये एक वेगळीच शांती होती. त्या दिवसापासून त्या भक्ताने एक निर्णय घेतला. तो तक्रार करणं थांबवणार होता. रोज सकाळी उठून तो फक्त एकच वाक्य म्हणायचा, श्री स्वामी समर्थ. दुःख आलं तरी श्री स्वामी समर्थ. आजार वाढला तरी श्री स्वामी समर्थ. पैसे नव्हते तरी श्री स्वामी समर्थ. हळूहळू त्याच्या मनात शांती यायला लागली. परिस्थिती तीच होती, पण मन बदलू लागलं. काही दिवसांनी घरातल्या आजारात सुधारणा झाली. थोडं काम मिळालं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याचं मन शांत झालं. तेव्हा त्याला कळलं, स्वामी समर्थांनी दिलेला तो एक नियम, तक्रार नाही, फक्त विश्वास. स्वामी समर्थ आजही आपल्याला तेच सांगतात. संकट येणारच, पण विश्वास ठेवलात तर मार्ग नक्की सापडतो. जर आज तुमचं मन अस्वस्थ असेल, आयुष्य कठीण वाटत असेल, तर फक्त एवढंच म्हणा, श्री स्वामी समर्थ. हे नाव घ्या आणि विश्वास ठेवा. जर ही कथा तुमच्या मनाला भिडली असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा, श्री स्वामी समर्थ. हा व्हिडिओ शेअर करा आणि स्वामींचा आशीर्वाद सर्वांपर्यंत पोहोचू द्या. भाग 2 लवकरच येतोय. सबस्क्राईब करून बेल ऑन ठेवा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.